नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम हॉल या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई विद्यापीठाचे महत्त्वाचे परिपत्रक जे आहे ते आलेले आहे, साईटवर अवेलेबल झालेले आहे। हे जे परिपत्रक आहे ते शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम सत्र हिवाळी परीक्षेच्या आयोजनाबाबतचे दोन परिपत्रक आहेत। एक 18 तारखेचे, एक 19 तारखेचे। दोन्ही परिपत्रकांबद्दल आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत। जे 26 पॉइंट्स महत्त्वाचे दिलेले आहेत की परीक्षा कशा प्रकारे होणार आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये होणार आहे, किती तास वेळ दिला जाईल, हे सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ एंडपर्यंत पहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, तुम्हाला व्हिडिओ जे असतील ते मिळत राहतील। आणि हे जर आर्टिकल तुम्हाला वाचायचे असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सो हिट द फर्स्ट लिंक इन द डिस्क्रिप्शन आणि तुम्ही हे जे आर्टिकल असेल ते वाचू शकता। तर हे जे पहिलं परिपत्रक आहे 18 तारखेचं, याच्यामध्ये महाविद्यालयाचे जे प्राचार्य असतील, मान्यताप्राप्त संस्थाचे संचालक असतील, त्यांना एक प्रकारे म्हणू शकता की आदेश देण्यात आलेले आहेत की कशा प्रकारे परीक्षा घ्यायची आहे, कधीपर्यंत घ्यायची आहे। तर व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या ज्या परीक्षा असतील त्या दिनांक 15 जानेवारी 2021 पर्यंत घेण्यात याव्यात असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ज्या परीक्षा असतील, अभियांत्रिकी, MCA व फार्मसी, याच्यामध्ये किती गुणांची परीक्षा असेल ते तर सांगितलेलं आहे। पण कालचे जे परिपत्रक रिलीज झालेले आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये हे दिलेलं आहे। आपण डायरेक्टली ते पाहू जेणेकरून आपला वेळ तर वाया जाणार नाही, थोडा व्हिडिओ मोठा होईल, पण एंड पर्यंत पहा। तर हे जे परिपत्रक आहे ते 19 तारखेचं आहे आणि विषय तोच आहे, शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम सत्र हिवाळी परीक्षेच्या आयोजनाबाबत। याच्यामध्ये आपण महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत। सर्वात पहिला जो पॉइंट आहे तो आहे शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रथम सत्र हिवाळी परीक्षेच्या पदवी व पदव्युत्तर व पदविका या परीक्षेत जे विद्यार्थी परीक्षा अर्ज सादर करतील त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्याच विद्यार्थ्यांची घेण्यात यावी असं सांगितलेलं आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादर केलेले असतील त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा होईल। दुसरं जे आहे ते महाविद्यालयांसाठी आहे। तर महाविद्यालय जे असतील ते तुमचा डेटा कलेक्ट करतील, जस्ट लाईक तुमचा मोबाईल नंबर, ईमेल, PRN क्रमांक, ऑनलाईन परीक्षेबाबत लागणारी साधन सामग्री, इंटरनेट, स्मार्टफोन आहे की नाही, तर हे जो डेटा आहे तो कलेक्ट केला जाईल महाविद्यालयातर्फे आणि तुम्हाला हे विचारलं जाईल तर विद्यार्थ्यांची माहिती जी असतील ती संकलित करण्यासाठी सांगितलेलं आहे। तिसरा जो पॉइंट आहे तो आहे प्रात्यक्षिक, प्रकल्प, मौखिक परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत। म्हणजे या ज्या परीक्षा असतील त्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत। चौथा जो पॉइंट आहे तो आहे क्लस्टर फॉर्मॅट बद्दल। आपल्याला माहित आहे, फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना माहित असतील, तर क्लस्टर फॉर्मॅट तयार करण्यात आलेला आहे। सिंपली सांगायचं म्हणलं तर ग्रुप ऑफ कॉलेजेस असतील तर त्याच्यामध्ये एक मेन हेड कॉलेज असेल, ते सर्व काही नियोजन करतील आणि परीक्षेच्या जे नियोजनाची निश्चित केलेली जबाबदारी असेल ती पार पाडायची असते त्यांना। लास्ट इयरचे जे विद्यार्थी असतील त्यांना माहीत आहे आणि हा जो क्लस्टर फॉर्मॅट आहे तो याआधीही मुंबई विद्यापीठाने केलेला आहे। तर याच्याबद्दल तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवर विचारू शकता। पाचवा जो पॉइंट आहे तो आहे विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी जे विद्यार्थी परीक्षा अर्ज भरतील त्यांना आसन क्रमांक म्हणजे सीट क्रमांक देण्यात येतील आणि त्याचा वापर जो असेल तो परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांनी करायचा आहे। सहावा जो पॉइंट आहे तो एक प्रकारे म्हणू शकता की जो रिपोर्ट असेल, आवश्यक अहवाल असतील महाविद्यालयांना परीक्षा घेण्यासाठी, तो MKCL पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने महाविद्यालयांना तो कधी पाठवता येईल जर MKCL वर म्हणजे त्यांना जर घेता आला नसेल तर दोन्ही पद्धतीने। तर हे महाविद्यालयासाठी आहे। आता ज्या अभ्यासक्रमांना अंतर्गत परीक्षा म्हणजे इंटरनल मार्क्स, टर्म वर्क आहेत, त्या अभ्यासक्रमांच्या गुणांच्या नोंदी ज्या असतील त्या महाविद्यालयांनी ऑनलाईन दिनांक 24 डिसेंबर 2020च्या आत सदर गुणांच्या नोंदी करायच्या आहेत। तर हे महाविद्यालयासाठीच आहे। आठवा जो पॉइंट आहे तो सुद्धा महाविद्यालयासाठीच आहे। तर अंतिम सत्रात प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांच्या लोअर एक्झामचे निकाल जे असतील त्या ऑनलाईन पद्धतीने अपलोड करण्याविषयी कळविण्यात आले होते, परंतु ज्या महाविद्यालयांनी नोंदी पूर्ण केलेल्या नसतील त्यांनी त्या त्वरित पूर्ण करायला सांगितलेलं आहे। नववा जो आहे तो आपल्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांसाठी आहे। तर जे प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट आणि वायवा असतील ते परीक्षा प्रत्येक महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयात शिक्षकांच्या सहाय्याने जे आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच घ्यायचं आहे। ऑनलाईन पद्धतीने कसं, तर ते सॉफ्टवेअर्स यूज केले जातील, झूम ॲप, गुगल मीट, स्काईप इत्यादी जे मीटिंग ॲप्स असतील तर ते याच्यामध्ये यूज केले जातील। आता हे जर यूज केले नाहीत म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन वगैरे नसेल किंवा त्याला परीक्षा देता आली नसेल तर आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे सुद्धा मौखिक परीक्षा घेण्यात येईल आणि ही जी परीक्षा असेल ती दिनांक 10 डिसेंबर 2020 पासून घेण्यात येणार आहे। म्हणजे जे तुमचे प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट, वायवा वगैरे असतील तर ते 10 डिसेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत। मौखिक परीक्षा घेण्यासाठी प्रश्नसंच तयार करण्यात येणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील
उपस्थितीबाबत नोंदी ठेवण्यात येणार आहेत। सदर परीक्षांचे गुण हे MKCL पोर्टलवर किंवा विद्यापीठाचे जे ऑफिशियल वेबसाईट असतील परीक्षेनुसार त्वरित अपलोड करण्यात येणार आहेत। 10वा जो पॉईंट आहे तो आहे ऑनलाईन थेअरी परीक्षेचे वेळापत्रक जे असेल हे लीड महाविद्यालयाने क्लस्टरमधील महाविद्यालयांशी चर्चा करून साधारणतः क्लस्टरमधील सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा या एकाच वेळी घेण्यात येतील अशा पद्धतीचे जे असेल ते वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे। म्हणजे क्लस्टर फॉर्मॅट आहे, क्लस्टर विद्यार्थी ज्याच्यामध्ये क्लस्टर कॉलेज ज्याच्यामध्ये हेड कॉलेज जे असेल ते अशा प्रकारे याच्यामध्ये वेळापत्रक तयार करणार आहेत की सर्व जे क्लस्टरमधील सर्व महाविद्यालय असतील त्या परीक्षा एकाच वेळी घेण्यात येतील। तर हे ते करतील। आपल्याला फक्त कशा प्रकारे परीक्षा आहेत, किती गुणांच्या आहेत ते पाहायचं आहे। 11वा जो पॉईंट आहे आता तो आहे ऑनलाईन थेअरी परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना काय काय। तर हे तुमच्यासाठी सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो। पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवी परीक्षा व व्यवस्थापन शास्त्र पदव्युत्तर परीक्षा या दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत घेण्यात येणार आहेत। म्हणजे कला, वाणिज्य व विज्ञान ज्या परीक्षा असतील पदवी परीक्षा व व्यवस्थापन शास्त्र पदव्युत्तर परीक्षा या 31 डिसेंबर 2020 पर्यंत घेण्यात येणार आहेत। पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ज्या असतील त्या दिनांक 15 जानेवारी 2021 पर्यंत घेण्यात येणार आहेत। वरचं तुम्ही पाहू शकता पारंपरिक पदवी परीक्षा व व्यवस्थापन शास्त्र पदव्युत्तर परीक्षा 31 डिसेंबर 2020 पर्यंत आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा या दिनांक 15 जानेवारी 2021 पर्यंत घेण्यात येणार आहेत। प्रथम वर्ष प्रथम सत्र व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या ज्या तारखा वगैरे असतील त्या स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील। सध्या तुम्हाला काळजी करायचं बिलकुलही कारण नाही आहे। 12वा जो पॉईंट आहे तो आहे विद्यापीठ प्राधिकरणांनी ठरविल्याप्रमाणे सर्व थेअरी परीक्षा या बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन प्रश्न देऊन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत व ज्या विद्यार्थ्यांकडे आता ऑनलाईन परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे। पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली जाईल आणि त्यांना विनंती केली जाईल। म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी इंटरनेट नसेल, स्मार्टफोन नसेल, टॅबलेट, लॅपटॉप काहीच नसेल तर तुमची व्यवस्था जी असेल ती केली जाईल ऑनलाईनच परीक्षा देण्यासाठी आणि अशा प्रकारे परीक्षा तुमची घेतली जाईल। 13वा जो पॉईंट आहे तो आहे पारंपरिक अभ्यासक्रमांच्या म्हणजे कला, वाणिज्य, विज्ञान पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी आता हे लक्ष द्या 60 गुणांची ऑनलाईन थेअरी परीक्षा घेण्यात येणार आहे। पारंपरिक अभ्यासक्रमाचा विषय सुरू आहे। 60 गुणांची ऑनलाईन थेअरी परीक्षा घेण्यात येणार आहे। यात 50 जे प्रश्न असतील ते MCQ टाईप असतील। 40 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। 40 पेक्षा पुढेही सोडू शकता, इथं कन्फ्युजन क्रिएट करू नका। लास्ट इयरचे विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली आहे त्यांना विचारू शकता। तर 40 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवावेत व सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हा 1 तासाचा वेळ देण्यात येईल। म्हणजे तुम्हाला 1 तासाचा वेळ आहे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या ज्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी असेल 1 तासाचा वेळ। 60 गुणांची ऑनलाईन थेअरी परीक्षा MCQ टाईप असेल, 50 प्रश्न असतील आणि 40 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम पहा, याच्यामध्ये अभियांत्रिक, MCA व फार्मसी परीक्षेसाठी 80 गुणांची ऑनलाईन थेअरी परीक्षा घेण्यात येणार आहे। 18 तारखेचं जे परिपत्रक होतं त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे, पण इथंच पाहू आपण, तिथं आपण वेळ घालवला नाही। तर 80 गुणांची ऑनलाईन थेअरी परीक्षा घेण्यात येणार आहे। थेअरी परीक्षेमध्ये 40 गुणांची ऑनलाईन MCQ टाईप एक्झाम असेल, 1 तासात ती घेण्यात येणार आहे व 40 गुणांची वर्णनात्मक थेअरी परीक्षा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम असेल ती 1 तासात घेण्यात येणार आहे। अशी एकूण 80 गुणांची परीक्षा घेण्यात आहे। 1-1 तास 2 तास तुम्हाला इथं मिळणार आहेत। 40 गुणांची असेल आणि टोटल 80 गुणासाठी तुम्हाला 2 तास इथं वेळ दिलेला आहे। ऑनलाईन MCQ टाईप एक्झाम आणि ऑनलाईन डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम म्हणजे वर्णनात्मक थेअरी परीक्षा अशा प्रकारे घेतली जाणार आहे। परीक्षेचे मूल्यांकन तुम्हाला माहित आहे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। महाविद्यालयातच कॉलेज कॉम्प्युटर लॅबमध्ये मूल्यांकन करण्यात येईल। तर हे नंतरच्या गोष्टी आहेत। आता याच्यामध्ये पाहिलं गेलं तर आर्किटेक्चर शाखेच्या परीक्षेसाठी 40 गुणांची ऑनलाईन बहुपर्यायी परीक्षा म्हणजे MCQ टाईप एक्झाम असेल। आर्किटेक्चर शाखेसाठी विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, हे 1 तासात घेण्यात येणार आहे व 80 गुणांसाठी डिझाईन क्वेश्चन्सची थेअरी परीक्षा 1 तासाची घेण्यात येणार आहे। आर्किटेक्चर शाखेच्या परीक्षेसाठी 40 गुणांची बघा बहुपर्यायी MCQ टाईप एक्झाम असेल ती 1 तासात असेल आणि 80 गुणांसाठी जे असेल रिमेनिंग तर डिझाईन क्वेश्चन्सची थेअरी परीक्षा 1 तासात घेण्यात येणार आहे। 15वा जो पॉईंट आहे तो आहे आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी 30 गुणांची ऑनलाईन बहुपर्यायी परीक्षा MCQ टाईपनेच असणार आहे। 30 मिनिटांची घेण्यात येणार आहे। ऑनलाईन वर्णनात्मक थेअरी परीक्षा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम 1 तासाची घेण्यात येणार आहे। अशी एकूण 60 गुणांची परीक्षा घेण्यात येईल। 30 गुणांच्या ऑनलाईन वर्णनात्मक थेअरी परीक्षेसाठी
10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाचं सुरू आहे. तर तुम्हाला म्हणू शकता की 30 गुणांची ऑनलाईन बहुपर्यायी परीक्षा, ज्याच्यासाठी 30 मिनिटं देण्यात येतील. वर्णात्मक थेरी परीक्षा 1 तासात घेण्यात येईल. 60 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. 30 गुणांच्या ऑनलाईन वर्णात्मक थेरी परीक्षेसाठी तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येतील. 16वा पॉईंट आहे विधी शाखेच्या अभ्यासक्रमाचं. तर विधी शाखेच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 30 गुणांची ऑनलाईन बहुपर्यायी परीक्षा घेण्यात येईल. 30 मिनिटांची ही परीक्षा असेल व ऑनलाईन वर्णात्मक थेरी परीक्षा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम 1 तासाची घेण्यात येईल. अशी एकूण 60 गुणांची परीक्षा असेल विधी शाखेच्या अभ्यासक्रमांच्या. 30 गुणांच्या ऑनलाईन वर्णात्मक थेरी परीक्षेसाठी डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम 10 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. सेम वरी 15 पॉईंट सारखंच आहे तुम्हाला. पण तुम्हाला जर कन्फ्युजन वगैरे क्रिएट होत असेल तर तुम्ही वापस हा व्हिडिओला पाहू शकता. तरीही समजत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही वाचू शकता. 17वा जो पॉईंट आहे तो आहे लीड महाविद्यालयांनी आवश्यकतेनुसार विद्यापीठाचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या क्लस्टरमधील महाविद्यालयातील शिक्षकांच्या सहाय्याने प्रत्येक विषयासाठी मराठी, इंग्रजी आवश्यक त्या माध्यमानुसार स्वतंत्र क्वेश्चन बँक तयार करण्यात येणार आहेत, जेणेकरून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक वेगवेगळे प्रश्नपत्रिकेचे संच जे असतील म्हणजे मल्टिपल क्वेश्चन पेपर सेट्स परीक्षेसाठी उपलब्ध होतील आणि क्वेश्चन बँक तयार करण्यात येणार आहेत. लक्षात ठेवा, क्वेश्चन बँक तयार करण्यात येतील म्हणजे तुम्हाला क्वेश्चन बँक मिळतील. तसेच अभ्यासक्रमातील सर्व युनिट्स, पाठ, प्रकरणे यांना योग्य ते वेटेज देण्यात येणार आहे आणि बहुपर्यायी प्रश्न तयार करताना विविध काठिण्य पातळीचा म्हणजे डिफिकल्टी लेवल असेल, जसे लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांना माहीत असेल इझी, ॲव्हरेज, मिडल अँड हायर प्रकारचे प्रश्न तुम्हाला येतील. विचार याचा करण्यात येणार आहे आणि करतीलच. अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे जे परिपत्रक आहे ते तुम्ही पाहू शकता. दिनांक 13/9/2020 चे आहे, तर ते परिपत्रक तुम्ही पाहू शकता. 18वा जो पॉईंट आहे तो आहे प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या स्तरावर ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठीची तांत्रिक सुविधा निर्माण करावी व अनुभवासाठी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा होणार आहे. म्हणजे सराव परीक्षा तुम्हाला घेण्यात येईल. आता जशी सराव परीक्षा घेण्यात आली लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांची तशीच होईल, जेणेकरून एक प्रकारे तुम्ही फॅमिलियर होताल सॉफ्टवेअरबद्दल किंवा ज्या सोयीसुविधा केलेल्या असतील त्याच्याबद्दलच. 19वा पॉईंट आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन थिअरी परीक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यात येणार आहेत. उदाहरणार्थ 20 मिनिटे जास्तीचा वेळ तुम्हाला देण्यात येईल. जर दिव्यांग विद्यार्थी वगैरे असाल, स्पेशल स्टुडंट्स, तर लेखनिकाची मान्यता सुद्धा देण्यात येणार आहे. 20वा जो पॉईंट आहे तो आहे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेरी परीक्षा झाल्यानंतर लगेचच मूल्यांकन प्रक्रिया करून विद्यार्थ्यांचे गुण तयार करावेत. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेरी परीक्षा झाली की लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुद्धा होणार आहे सुरू आणि विद्यार्थ्यांचे गुण तयार करण्यात येतील. थेरी परीक्षेचे मूल्यांकन संबंधित विषयाच्या मॅक्झिमम 60, 75, 80 आणि 100 इत्यादी गुणांनुसार रूपांतरण करून विषयास ग्रेसिंग मार्क देऊन 2 दिवसाच्या आत विद्यापीठाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये ते अपलोड केले जातील. 21वा जो पॉईंट आहे तो आहे लीड महाविद्यालयांनी आपल्या क्लस्टरमधील महाविद्यालयातून एक समिती तयार करण्यात येईल व त्या समितीचे क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या प्रत्येक विषयाच्या ग्रेसिंग मार्क्सबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. परिपत्रक क्रमांक इथं दिलेला आहे, तर त्यानुसार 25/9/2020 चे अवलोकन करण्यास सांगितलेलं आहे. जर अधिक माहिती पाहिजे असेल तर ते परिपत्रक तुम्ही पाहू शकता. 22वा जो पॉईंट आहे तो आहे जे विद्यार्थी काही तांत्रिक कारणास्तव ऑनलाईन थेरी परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांना पुन्हा संधी देण्याविषयी लीड महाविद्यालयामार्फत एकत्रित निर्णय घेऊन अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे काही तांत्रिक अडचणी वगैरे आली, जर तुम्हाला ऑनलाईन जी थेरी परीक्षा आहे ती देता आली नाही तर तुम्हाला वापस एक चान्स दिला जाईल. 23वा जो पॉईंट आहे तो आहे थेरी परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात घेण्यात येत असल्यामुळे यात विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर रिव्हॉल्युशन सुविधा देता येणार नाही. म्हणजे पुनर्मूल्यांकनाची सुविधा तुम्हाला मिळणार नाही ड्यू टू ही परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीची बहुपर्यायी प्रश्नाची. 24वा जो पॉईंट आहे तो आहे परीक्षा घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत आवश्यक असल्यास संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस विभाग व विद्युत विभाग यांच्याशी संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजना करून घ्याव्यात. तर हे विद्यापीठासाठी आहे, तुम्हाला हे करायची गरज नाही, तर विद्यापीठ ते करेल. 25वा जो पॉईंट आहे तो आहे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात समुपदेशन मिळावे, त्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकाचे निरसन व्हावे.
तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नपत्रिका आणि नवीन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत स्वयंस्पष्ट माहिती मिळावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने योग्य ती व्यवस्था करावी असं सांगितलेलं आहे. 26वा आणि लास्ट जो पॉईंट आहे तो आहे महाविद्यालयांच्या प्राचार्यांना काही शंका, काही समस्या असल्यास त्यांनी संबंधित क्लस्टरच्या लीड महाविद्यालयांच्या प्राचार्याशी संपर्क साधायचा आहे वगैरे वगैरे. बाकी सर्व काही याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल तुम्हाला लवकरच. आता लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे जशा सुविधा करण्यात आल्या होत्या, ज्याच्यामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना एक्स्ट्रा वेळ देण्यात आला होता, तसेच ऑनलाईन MCQ टाईप एक्झाम्स तसंच याच्यामध्ये घेण्यात येईल. तुम्हाला वेळ वगैरे दिला जाईल. याच्या सुधारित वेळापत्रक वगैरे असतील, म्हणू शकता की जे वेळापत्रक असेल ते लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर होईल. वरील सर्व बाबींची काटेकोरपणे पालन करून विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत व वेळेत पार पडतील याबाबत सर्व प्राचार्यांनी दक्षता बाळगावी असं सांगितलेलं आहे. याच्यामधले पॉईंट्स आय होप तुम्हाला समजले असतील. बाकीही जसे एक नवीन परिपत्रक वगैरे येईल त्याच्यामध्ये नवीन वगैरे माहिती असेल ते तुम्हाला नक्कीच सांगितली जाईल. तरी याच्यामध्ये काही कळाले नसेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, किंवा हे जर वाचायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. पहिलीच लिंक आहे तिथं क्लिक करून तुम्हाला हे आर्टिकल वाचता येईल. बाकी काय प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारू शकता. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.